बघा, कपडे ठेवण्यासाठी आपण मार्केटमधून असे बॉक्स घेत असतो, तर हे बॉक्स काही जास्त दिवस टिकत नाही. तर आपण घरगुती जे मटेरियल वापरून त्याच्यापासून आपण वस्तू तयार केले तर ते जास्त दिवस टिकतात. चला तर बघूया. तर बघा, मी एक आहेरू साडी होती माझ्याकडे जुनी, तर मी ती घेतलेली आहे. आणि एक माझ्या मुलाची शाळेची पॅन्ट होती, मी ती वापरलेली आहे. आणि गव्याच्या गोणीचा वापर केलेला आहे. तर बघा, तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही वापरू शकतात. आणि याच्यासाठी आपल्याला काहीही गरज नाही आहे, सगळं मटेरियल घरातच भेटतं. बघा, जे जुने पुराणे कपडे असतात ते फेकून देण्यापेक्षा आपण याचा खूप छान DIY तयार करू शकतो. तर तुम्ही मेजरमेंट बघू शकता, 20x17 इंचाचे असे मी 2 पीस घेतलेले आहे. त्याच्यानंतर अजून एक मी पीस घेतलेला आहे. तर तुम्ही बघू शकता, याला मी जोड लावलेला आहे, कारण की कापड संपलेलं होतं अस्तर जाडं. आणि मी काही विकत मटेरियल कधीही घेत नाही, मी फक्त घरातलंच मटेरियल वापरत असते. तर बघा, 22x10.5 इंचाचा हा आपला बॉक्स आहे. आणि मी घरातलेच जुने पुराणे जे कपडे असतात त्याचा वापर करून DIY तयार करत असते. कारण की खूप जणांची कमेंट येतात की ताई, आमच्याकडे काही असे पैसे नसतात जास्त असं मॅचिंग कपडे घेण्यासाठी या मॅचिंग अस्तर घेण्यासाठी, तर घरातलेच मटेरियल वापरून तुम्ही काय दाखवा. तर चला, आज मी त्याच हेतूने आलेले आहे. घरातलेच कपडे, घरातलेच मटेरियल आणि जुने पुराणे वस्तू वापरूनच आपण DIY तयार करू. तर बघा, मी मग अशी जी पट्टी दाखवलेली होती ती पट्टी कशी काढायची आहे त्याचं मी तुम्हाला माप दाखवते. बघा, हा बॉक्स आहे चौकोनी, याचं मोजून घ्यायचं आहे. तर मी पूर्ण ही पट्टी जी आहे ती 55x11 इंचाची मी बनवलेली होती. आणि याच्यामध्ये सुद्धा गव्हाच्याच गोणीचा वापर केलेला आहे. बघा, पूर्ण एक गव्हाची गोणी याच्यामध्ये लागलेली आहे या स्टोरेज बॉक्ससाठी. तर तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की बनवा, विकत घेण्यापेक्षा तर तुम्ही खरंच वापर करू शकता जुन्या पुराण्या कपड्यांचा आणि जुन्या पुराण्या साड्यांचा. तर बघा, हा एक मोठा पीस मी तयार केलेला होता. आता हा जो पीस आहे याला आपण तयार करून घेऊया. म्हणजे याला काय तयार करायचं आहे, जी डिझाईन आहे त्याची वरची मी साईड आहे तिथे मी चेन जोडून घेणार आहे. तर बघा, ही चेन मी वरतीच जोडणार आहे. माझ्याकडे सफेद रंगाची चेन होती, त्याला मी असं ठेवणार आहे उलट्या साईडने आणि पूर्ण याला शिलाई मारून लगेच टॉप स्टिच करणार आहे. तर बघा, अशी शिलाई मारून टॉप स्टिच बी करून घ्यायचं आहे. तर बघा, मी शिलाई मारून घेतलेली आहे, त्याच्यानंतर मी टॉप स्टिच बी केलेला आहे. आता हा जो पट्टा आहे तो पूर्ण आपला रेडी झालेला नाही अजून, तर थोडासा बाकी आहे. तर बघा, आपण एक छोटासा पट्टा तयार केलेला होता ना 22x11 इंचाचा, तो पट्टा मी घेतलेला आहे. आणि तो असा उलटा ठेवून आणि या ठिकाणी आपल्याला त्याला शिलाई मारायची आहे आणि नंतरून टॉप स्टिच करायचं आहे. बघा, या ठिकाणी शिलाई मारल्यानंतर या ठिकाणी व्यवस्थित असा टॉप स्टिचही करून घ्यायचं आहे. बघा, मी शिलाई बी मारलेली आहे आणि टॉप स्टिच बी केलेला आहे. तर हा पट्टा आपला पूर्ण रेडी तयार झालेला आहे. आता आपल्याला हा पट्टा फक्त बॅगला जोडायचा आहे आणि आपलं स्टोरेज बॅग्स तयार होईल. तर बघा, हा आपला 1 पीस घेतलेला आहे. आणि ह्या 1 पीसचं वरची जी साईड आहे 21 इंचाची, तर बघा, ही वरची साईड आहे 21 इंचाची. या ठिकाणी मी हा पट्टा जोडायला सुरुवात करणार आहे. तर बघा, तुम्ही बघू शकतात. तर आता आपल्याला पट्टा कसा जोडायचा आहे, तर बघा, दोन्हीही समोरासमोर आले पाहिजे. तर मी तुम्हाला दाखवते. बघा, ही डिझाईन समोरासमोर आली पाहिजे. तर आता अशा पद्धतीने तुम्ही जोडू शकतात. थांबा 1 मिनिट, मी तुम्हाला ते अशा पद्धतीने जोडलं तर तुम्हाला पायपिंग करायला लागेल या ठिकाणी. तर त्यापेक्षा आपण फोल्डरचं करूया, म्हणजे उलटी ठेवायची ही बाजू आणि दुसरी ही बाजू आपल्याला उलटी ठेवून घ्यायची आहे जसं स्किनवर दाखवल्यानुसार. आणि अशी तुम्ही शिलाई मारली तर आपल्याला पायपिंगची गरज पडणार नाही आणि आपलं बॅगही तयार होऊन जाईल. नंतर वाटलंच तुम्ही त्याला पायपिंग करू शकता, जेव्हा तुम्हाला वाटलं तर करू शकतात. तर बघा, वरती मी शिलाई मारून घेतलेली आहे आणि हा भाग आपला जोडलेला आहे. तर बघा, नंतरून काय करायचं आहे, तर पूर्ण जी पट्टी आहे ती आपल्याला जोडून घ्यायची आहे, पण त्याच्यासाठी तुम्हाला पिनाची गरज पडेल. बघा, बॉक्स बनवताना खूप जण चुकीचा बॉक्स तयार करतात, वाकडा तिकडा होतो खूप जणांच्या हातून. तर बघा, पिना मार्केटमध्ये उपलब्ध आहे, तुम्ही अशा पिना घेऊ शकतात. तर समजा तुमच्याकडे तसे पिना नसेल तर तुम्ही टाचांनाही पिना वापरू शकतात, किंवा जे आपण कपडे वाळत टाकण्यासाठी ज्या पिना आणतो त्या पिनाचाही वापर करू शकता. जेव्हा मी नवीन बॉक्स बनवायचे तेव्हा मी त्याच पिनांचा वापर करून हे स्टोरेज बॉक्स तयार करायचे. तर आता ह्या पिना भेटल्या मला, तर मी त्या पिनाचा वापर करत आहे. तर बघा, पूर्ण जी पट्टी आहे त्याला फक्त आपल्याला बॉक्स पिनाने जोडून घ्यायचा आहे. जोडल्यानंतर काय होतं की आपला जो बॉक्स आहे ना परफेक्ट बनतो, कुठेही चुकत नाही. आणि शिलाई फक्त आपल्याला शिलाई मारायची आहे, इतका सोप्या पद्धतीने बनतो. बघा, पिना नसेल तर तुम्ही या पिनासुद्धा वापरू शकतात. तर मी तसंच करते. जो स्टोरेज बॉक्स बनवत असते त्याला पूर्ण याला पिना लावून घेते या
टाचण्या पिना असे लावून घेते आणि त्याच्यानंतर मी फक्त शिलाई करत जाते. तर इतकं परफेक्ट बॅग बनते आपले आणि काही चुका होत नाही. तर बघा असं ही पिना आपण जोडून घेतल्यानंतर फक्त आपल्याला शिलाई मारत चालायची आहे पूर्ण राऊंडला. त्याच्यानंतर ही जे कापड आहे या ठिकाणी मी पिना करून इथे शिलाई मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचं जे आहे ते कट करून टाकायचं आहे. तर बघा अशा पद्धतीने हा बॉक्स तयार होतो. तर बघा मी बॉक्सला पूर्ण शिलाई मारून झालेली आहे आणि बघा खूप सुंदर हा आपला बॉक्स आत्ताच दिसत होता. तुम्ही बघू शकतात की फक्त शिलाई मी मारून घेतलेली आहे. तर त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की दुसरा जो भाग होता तो भाग आपल्याला इथे वरती जोडायचा आहे. बघा हा जो भाग होता तर हा जोडायचा आहे. तर मला ही डिझाईन घ्यायची होती 1 नंबरला, तर मी ती डिझाईन घेणार आहे. तर बघा या ठिकाणी जो आपला भाग होता ना ओपन भाग, तिथून सुरुवात करायची आहे. मग चेनीकडनं जोडत जोडत दुसऱ्या चेनीकडे जायचं आहे. तर बघा ही बाजू मी घेत आहे. तर सुरुवात करते मी उलट्या साईडने ठेवायची आणि त्याच्यानंतर मी पूर्ण याला परत पिनअप करून घेणार आहे. पिनअप केल्यानंतर मग शिलाई करीन, कारण की खूप सोपं पडतं. माझं एकदा तुम्ही नक्की ऐका. कधीही स्टोरेज बॉक्स काही बनवत असेल तर पिनाचा नक्की वापर करा. पिनाने काय होतं की परफेक्ट येतं, कुठे चुकत नाही आणि तुम्ही बनवलेल्या वस्तू तुम्हाला खरंच नक्की आवडतील. तर बघा हा स्टोरेज बॉक्स आपण तयार करत आहोत आणि याला मी आधी सगळीकडे पिना लावून घेणार आहे. आणि पिना लावल्यानंतर तुम्ही बघू शकता मी सगळीकडे पिना लावून घेतल्या आणि त्याच्यानंतर मी सुरुवात करीन. नंतर पूर्ण याला शिलाई मारून घेईन. तर बघा मी शिलाई मारून घेतलेली आहे पिनअप करून आणि तुम्हाला याचा फायनल लुक दाखवते. तर बघा आपलं ओपन मी केलं नाही अजून आपलं एक काम बाकी आहे. तर ही जी बाजू आहे याला टॉप टिच करायचं बाकी होतं. तर बघा याला टॉप टिच करताना याला फक्त याला मध्ये लोटायचं आहे आणि वरती शिलाई मारत चालायचं आहे, कारण की जेव्हा चेन आपण ओपन करतो ती अटकणार नाही आणि सहजपणे चेन ओपन होईल. तर बघा अशा पद्धतीने इथं आपल्याला पूर्ण याला टॉप टिच करून घ्यायचं आहे. तर चला मी तुम्हाला आपलं ही जी बॅग आहे स्टोरेज बॉक्स आहे तर त्याचं फायनल लुक दाखवते. तर बघा खूप जणांची रिक्वेस्ट व्हिडिओ होती, मी शर्टाची बी बॅग दाखवली होती आणि खूप जण बोलायचे की ताई आमची ती बॅग ना उंच येते, अशी लांबट येते, खूप लांबसटक येते. तर थोडंसं असं दाखवा की त्याच्यामध्ये कमीत कमी 20-25 साड्या हमखास बसतील. तर हा स्टोरेज बॉक्स तसाच मी तयार केलेला आहे. कमीत कमी माझ्या 30 साड्या याच्यामध्ये हमखास बसल्या होत्या. मी पूर्ण मोजल्यानंतर तर मला बी यकीन येत नव्हतं की 30 साड्या बसल्या एका स्टोरेज बॉक्समध्ये. तर बघा हा आपला स्टोरेज बॉक्स अगदी सोप्या पद्धतीमध्ये तयार झालेला आहे आणि या ठिकाणी एक छोटासा चोर कप्पा बी आहे, तो मला दाखवून देते. तर तुम्ही बघू शकतात की इथे आपण, कारण की हे जे कापड वापरलं होतं मी माझ्या मुलाची पॅन्ट वापरली होती, शाळेची जुनी पॅन्ट. तर त्याचा अस्तर म्हणून सगळीकडे मी वापरलं. तर काही खिसे होते तर ते खिसे त्या ठिकाणी आल्यामुळे एक चोर कप्पा बी तयार झालेला होता. तर तुम्ही बघू शकतात की याच्यामध्ये मी टोटल 25 साड्या ठेवत आहे. नंतर मी परत थोडीशी जागा पाहून परत अजून 5 साड्या मी नंतर टाकल्या. तर अशा टोटल माझ्या 30 साड्यांचा हा स्टोरेज बॉक्स झालेला होता आणि खरंच खूप सुंदर. मला म्हणजे असं वाटलं नव्हतं की एवढ्या साड्या बसतील. मी अंदाजित तरी 20 साड्यांचं स्टोरेज बॉक्स असं समजून माप घेतलं होतं, पण बसता ते 30 साड्या स्टोरेज बॉक्स बसलेल्या आहे. तर बघा मी भरपूर अशा साड्या बसून दाखवते. काहींच्या घड्या घातलेल्या आहे, काहींच्या घड्या नाही घातल्या मी. तर पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी स्टोरेज बॉक्समध्ये साड्या ठेवत आहे. तर बघा इतक्या भरपूर अशा साड्या ठेवून झालेल्या होत्या तरी स्टोरेज बॉक्स आपलं रिकामं होतं, तरी भरपूर अशा साड्या याच्यात मावल्या असत्या. तर बघा अशा पद्धतीने एक सुंदरसं स्टोरेज बॉक्स आपलं तयार झालेलं आहे. तुम्ही वाटलं सर याच्यामध्ये तुम्ही जे आपले आता कसं उन्हाळा सुरू झालेला आहे तर तुम्ही तुमचे जे पावसाळी कपडे या काही असे होते स्वेटर बिटर तुम्ही ठेवू शकतात, किंवा काही तुम्हाला जे चादरी आवडत नाही हे ब्लँकेट असेल तर ते तुम्ही ठेवू शकतात. बघा आता उन्हाळ्यामध्ये कोणी जास्त चादरी पांघरत नाही तर त्यावेळेस तुम्ही ठेवू शकतात. आणि याच्यामध्ये भरपूर अशा साड्याही बसू शकतात आणि खूप सारं असं मटेरियल बी बसू शकतात. तर बघा खूप साधं सिंपलचा हा आपला स्टोरेज बॉक्स तयार झालेला आहे. फक्त गव्हाच्या गोणीचा वापर करून असं तुम्ही मार्केटमध्ये घ्यायला गेले तर 200, 300, 250 रुपये हमखास जाणार. पण आपण वेस्ट जे कपडे असतात त्या कपड्यापासून खूप सुंदरसा आपला स्टोरेज बॉक्स तयार केलेला होता. तर बघा स्टोरेज बॉक्स तुम्हाला आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की मेसेज करा, तर तुम्हाला मी दाखवते. तर बघा एवढ्या आपल्या साड्या या स्टोरेज बॉक्समध्ये बसल्या होत्या. तर
तर बघा याच्यामध्ये भरपूर अशा टोटल 30 साड्यांचा स्टोरेज बॉक्स होता हा. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या